उद्योजक कसा होऊ शकतो, उद्योजकाची डेफिनेशन काय तुम्हीच मला समजून सांगा. तुम्ही ॲडव्होकेट आहात, सर्व्हिस देणारा, एक सर्टिफिकेट देणारा माणूस तुम्ही त्याला उद्योजक म्हणता? त्याला उद्योजक बनू शकता का कोण आपण? आणि 10,000 रुपये वेट बिगार करून टाकले यांना. 10,000 रुपये दिले जातात अध्यक्ष महाराज. मिनिमम वेजेस ऍक्ट खाली यांना तुम्ही आणणार का? हे उद्योजक कसे, मला हे मंत्री महोदयांनी समजून सांगावं. आणि यावलकर समिती म्हणते आहे अध्यक्ष महाराज की यांना मिनिमम वेजेस ऍक्ट द्यायचं काम नाही, अशी शिफारस केलेली आहे. हे यावलकर समिती कोण आहे? यांनी ठरवायचं का की 10,000 रुपये द्यायचे आणि त्यांचं आपण ऐकायचं का? जे लोक 12-12 वर्षापासून काम करतायत, 12 तास काम करतायत, जे काम सर्टिफिकेट देणाऱ्याला तुम्ही म्हणता की उद्योजक आहे. मग उद्योजकाची व्याख्या काय, डेफिनेशन काय? म्हणजे टाटा बिर्लानं फक्त सर्टिफिकेट दिले की उद्योजक झाले का ते? म्हणून कमीत कमी यांना हेल्थ इन्शुरन्स दिलं पाहिजे. यांना 17,000 रुपये तुम्ही मानधन दिलंच पाहिजे. मंत्री महोदय, तुम्ही पूर्ण गोल गोल फिरून उत्तर तिथंच येत आहेत की यांना तुम्ही असे पैसे कमवा, तसे पैसे कमवा, असे पैसे. अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न एवढाच आहे की उद्योजक कसे आणि यांना तुम्ही 17,000 मानधन देणार का? सन्माननीय सदस्य महोदय, मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो, केंद्र संचालक ग्रामोद्योजक असून ग्रामपंचायतीच्या सेवा देताना व्यावसायिक सेवा पुरवण्यासाठीच त्यांची नेमणूक आहे. व्यावसायिक सेवा पुरवणं म्हणजे उद्योजक म्हणून त्याला हो, व्यावसायिक सेवा आपण देतो. आता सेतू केंद्र देतो, त्याला काय म्हणणार आपण? हो, बिलकुल उद्योजकच म्हणायला लागेल. आपण नेमणूकच उद्योजक म्हणून केलेली आहे. त्यामुळे मी या निमित्तानं सन्माननीय सदस्य महोदयांना सांगेन, 17,000 पगार देताना तो पगार पण ग्रामपंचायतीलाच द्यायला लागणार आहे. आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत 17,000 पगार देऊ शकते का याचाही विचार करावा लागेल. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्या सभासदांना, सगळ्या सदस्यांना माहिती आहे ग्रामपंचायतीची अवस्था. त्यामुळं त्यांनी अतिरिक्त या सेवा देऊन त्यांनी या सेवेच्या मोबदल्यात व्यवसाय करणं अपेक्षित आहे. म्हणून सन्माननीय सदस्य महोदयांनी पहिलं समजून घेतलं पाहिजे की ह्या व्यावसायिक सेवा देण्यासाठी त्यांची नेमणूक आहे.